नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आकाश रमेश शाही. आजची तारीख आहे 10 मार्च 2025. वाजले रात्रीचे 7 वाजले. तर तुम्हाला माहिती आहे का, काल मी माइंडपेस इको रोन एरुली येथे 10 किलोमीटर पळण्यासाठी गेलो होतो. माझ्यासोबत माझा बॅचमेट उदय वाजे आणि शिवाजी मदने हे दोघं देखील सहभागी होते. तर मी ठरवलं होतं की आपण या अगोदर जे 10 किलोमीटर वॉटर किंगडमच्या 10 किलोमीटरमध्ये पळालो, त्यामध्ये मी 58 मिनटामध्ये पळालो होतो. त्यानंतर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या 10 किलोमीटरमध्ये मी 56 मिनटात पळालो. तर माझं टार्गेट असं होतं की आपण आता या माइंडपेस इको रनमध्ये 55 मिनटात पळूया, आणि तसा माझा प्लॅनिंग पण होता. तर आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी बराच झोपण्याचा प्रयत्न केला, परंतु 12पर्यंत झोप काय लागली नाही. तर आपण रनिंगच्या अगोदर 1 दिवस अगोदर पाण्यासोबत आपण ORS इलेक्ट्रो घेतो, ते घेतलं, आणि सकाळी उठून 12 वाजता झोपून सकाळी 3:45 वाजता उठलो. त्यानंतर लगेच गरम पाण्यामध्ये हेल्थ ओकेचं टाकून सॅचे टाकून घेतलं, आणि मग फ्रेश होऊन मी जवळपास 5 वाजता घरातून निघालो. एरोली लांब नव्हतं, परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे आणि आपल्याला आरेच्या जंगलातून तसेच पुढे भांडूप संकुल म्हणून जायचं असल्यानं मी कार घेतली. उदय आणि ते शिवाजी मदने दोघंही पुढं पोचले होते. त्यांना मग मी तिथे 4 नंबर बिल्डिंगमध्ये कार पार्क करून मी त्यांना भेटलो. त्या दोघांनी माझं बीप नंबर आणि टी शर्ट आणलं होतं, ती जर्सी आणि बीप नंबर घालून मग मी पाहिलं तर चांगली गर्दी होती. तर तिथे जेव्हा पळालो तर त्यामध्ये आज म्हणजे आपण टाटा अल्ट्रानंतर ते पहिल्यांदाच ते पळायला लागले होते, त्यांच्यासोबत मी पळायला लागलो. शिवाजी मदनेचा पेस चांगला असल्यामुळे त्याच्यासोबत मी पळत होतो. परंतु तिथं रोडवर रनिंग होती, आणि रोडवर फक्त अर्धा रोड त्यांनी ब्लॉक केला होता, आणि त्या अर्ध्या रोडवर आम्ही 10 किलोमीटर जाणार आहे आणि 21 किलोमीटरचे रिटर्न येणार आहे असे होते. त्यामुळे थोडं कंजस्टेड रोड वाटला, म्हणजे रोडचा चांगला रूट काय चांगला नव्हता तसा म्हटलं तर. आणि मग शिवाजी मदनेसोबत पळायला लागल्यानंतर त्याचा पेस जास्त असल्यामुळं मी सोडलं त्याला, आणि नंतर उदय देखील माझ्या पुढं गेला, कारण त्या दोघांचाही सराव जास्त आहे माझ्यापेक्षा, आणि ते गेले 4-5 वर्षापासून रनिंग करतात. तर मग मी आपल्या पेसनी पळत होतो, परंतु त्यानंतर मध्येच मला थोडं चेस्ट पेन व्हायला लागला, म्हणजे छातीत दुखायला लागलं. तर मी विचार केला का आपण थोडं वॉकिंग करून पुन्हा पळूया, परंतु मी म्हटलो नाही, आपण पुन्हा तसं कंटिन्यू करूया. तसं कंटिन्यू करता पुढं ते एरियामधून ती मॅरेथॉन सुरू होऊन ती MIDC एरियामध्ये जाते. तिथं MIDC एरियामध्ये जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस तिथं चढ दिसला मला, आणि तिथं चढ होता. त्या चढावर देखील मी चाललो नाही, पळालो, आणि असं करत मी पुन्हा तिथं असं पळत 5 किलोमीटरवर मी U-टर्न मारला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण आज 1 तासाच्या पुढं आपल्याला टाईम लागणार आहे. तर मी ठरवलं की आपण ॲटलिस्ट 1 तासाच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करूया. त्यानुसार मी पळत लागलो. चढावर रिटर्नमध्ये देखील चढ लागल्यावर त्या चढावर देखील मी पळालो. नंतर मी शेवटचे 2 किलोमीटर राहिल्यानंतर चांगलाच पिकअप भेटला होता. कधीमध्ये मी मोबाईल देखील बघत होतो, कारण कसं आहे, अजून पण मी सर्व मॅरेथॉन हातात मोबाईल घेऊन केला. तर मला शिवाजी मदने म्हटला की मोबाईल हातात घेण्याचा तू सराव बंद कर, तर पुढच्या मॅरेथॉनला नक्कीच आपण त्यासाठी प्रयत्न करूया. शेवटचे 2 किलोमीटर जे राहिले त्यामध्ये मी चांगला पेस घेतला, आणि मी प्रयत्न केला की आपण 1 तासाच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू. परंतु त्यावेळेस तसं म्हणावं तसं मोटिवेशन नव्हतं. रोड रनिंग होती, आणि अंदाज येत नव्हता अंतराचा. जेव्हा मी बघितलं अंतर, तेव्हा लक्षात आलं की आपण थोडंसं पुढे गेलो आहे. आणि जेव्हा मी फिनिश लाईन पूर्ण केली तेव्हा मी 1 तास 1 मिनटं आणि 52 सेकंदामध्ये ही मॅरेथॉन पूर्ण केली. आणि माझे दोन्ही मित्र उदय वाजे आणि शिवाजी मदने दोघांनाही 57 मिनटं लागली. खरं म्हटलं तर या मॅरेथॉनमध्ये मला माझं बेस्ट देता आलं नाही. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की खेळ यालाच तर म्हणतात, खेळामध्ये कधी का होईल हे सांगता येत नाही.
तर आपण खूप ठरवलं होतं की आपण 55 मिनटामध्ये आपण आपला जो 56 मिनटाचा रेकॉर्ड आहे आपण तो तोडूया आणि 55 मिनटामध्ये आपण ही 10 किलोमीटरची रेस पूर्ण करूया. परंतु ते शक्य झालं नाही. बरेच कारण आहे त्याला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रूट चांगला नव्हता, मध्ये चढ होता, कंपनी एरिया होता. परंतु या सर्व गोष्टी कारणं झाले. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण रनिंगच्या आदल्या दिवशी प्रॉपर रेस्ट घेतला नाही. कारण कसं आहे, माझा मित्र शिवाजी मधने हा नाईट ड्युटी करून देखील त्यांनी 57 मिनटं आणलं. कारण कसं आहे, त्याच्यामध्ये तो 4 ते 5 वर्षापासून पळवायला. त्याच्यामध्ये त्या गोष्टी त्याच्या पायाचे स्नायू मजबूत झाले. तर आपल्याला तेच गोष्ट करायची. टाटा अल्ट्राच्या वेळेस देखील आपल्याला गुडघे दुखायला लागले ते आपण आता. त्यामुळे मी आता रनिंगसोबत रोज रनिंग न करता मी आता स्ट्रेंथ ट्रेनिंग जे म्हणतात ते करायला. तर आपलं टार्गेट तेच आहे का आपण लवकरात लवकर स्ट्रेंथ ट्रेनिंग पूर्ण करू, फिटनेस आपल्याला आणायचं आहे. दुसरी गोष्ट, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणावं तसं डाएटकडे लक्ष देत नाही. तर डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कालच मी आपल्या चकल्या आणि रनिंगच्या आदल्या दिवशी नूडल्स खाल्ले होते. त्याच्या आदल्या दिवशी बटाटा पाव देखील खाल्ला होता. तर मॅरेथॉनचे जे आपला जो 2 किलोमीटरमध्ये आत फुल मॅरेथॉन पूर्ण करणारा मॅरेथॉन आहे, त्याचा व्हिडिओ ऐकला. त्याने सांगितलं की तुमच्यामध्ये विटॅमिन एनची कमतरता आहे. विटॅमिन एन म्हणजे काय? विटॅमिन एन म्हणजे नो. तर सेईंग नो म्हणजे गोष्टीला नाही म्हणायला शिकलं पाहिजे आपण. आणि ते नाही म्हणण्यासाठी आपल्याला मनात विश्वास पाहिजे आणि मनाची तयारी पाहिजे, मनाचा संकल्प पाहिजे आणि मनाची शक्ती पाहिजे. हे जर केलं तर आपण सहज शक्य आहे. आपल्याकडं बरेच आपण स्वतःसाठी ध्येय ठरवले या रनिंगमध्ये. आपण ते सर्व ध्येय आपल्याला नक्कीच गाठायचे आणि आपण आपल्या मॅरेथॉनची रस नक्कीच याच्यापुढं नक्कीच आपले जे ध्येय आहे रनिंग संबंधी ते आपण नक्कीच पूर्ण करूया. ठीक आहे, बाय. तुम्हाला पुन्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. बाय.